Okay, Papa. Don't worry. Malvika is taking care of me. Yes, Papa. तुम्ही माझी वारी करू नका. Okay? मी फोन ठेवते, Papa. Bye. What happened, darling? मोमो, पप्पा काय म्हणत होते? पप्पांना माझी खूप काळजी वाटतीये. त्यांना असं वाटतंय की तू माझी केअरच घेत नाहीयेस नीट. म्हणून त्यांनी मला आता US ला पुन्हा बोलवलंय. ओह डार्लिंग, तुला असं सॅड होऊन US ला जायची खरंच काही गरज नाहीये. तुला काही हवं असेल, पाहिजे असेल तर तू मला सांग, बोल माझ्याशी. यू शुड बी हॅपी. तुला काही कमी आहे का घरात? नो, आय मीन कमी कुठल्याच गोष्टीची नाहीये मालविका. बट यू नो, हे बघ सी माय स्किन अनहेल्दी झालीये आणि स्ट्रेसमुळे तर माझे हेअर सुद्धा ड्राय झालेत. आय नीड गुड स्पा. मला ना रिलॅक्स करायची खूप गरज आहे. मग डार्लिंग रिलॅक्स कर ना. गो अँड पॅम्पर युअरसेल्फ. स्पाला जा तू. येस. तुला पैसे हवेत का? आय विल गिव्ह यू. तुला हवे तेवढे पैसे खर्च कर अँड फील गुड. टेक अ गुड स्पा. ओके? येस. बट मालविका, स्पा मध्ये जाऊन काय फायदा आहे? हा, मी कोणासाठी रेडी होऊ? कोणासाठी ग्लो करू? ओम साठी डार्लिंग. ओम? ओम तुला तुझ्या आयुष्यात हवा असेल तर तुला सुंदर दिसलंच पाहिजे. काहीतरी जादू करावी लागेल की ओम तुझ्याकडे परत येईल. पण हे कसं पॉसिबल आहे? हा, जानू. आया बेबी. यस बेबी. क्या हुआ? जानू, ये देखो ना, मेरा हाथ दुख रहा है और मुझे ऑफिस भी जाना है. ये इयररिंग्स कान में डालने, कैसे डालूं जानू? बेबी मैं हूं ना. आराम से बाबा. हो गया. एक ही कान का पहन के ऑफिस में जाओ क्या? हाँ, दूसरा ना. एक्सट्रीमली सॉरी बेबी. So sweet बाबू. लेकिन टाइम तो देखना पड़ेगा ना मुझे. हाँ बेबी. गाड़ी. अच्छा गाड़ी. ठीक है, कोई नहीं बेबी. हाथ ला. आओ. बेबी हाथ घुमाओ. अभी दुख तो नहीं रहा ना? नहीं नहीं, अभी अच्छा लग रहा है बहुत. हो गया बेबी. आउच. ये चप्पल पहन के कैसे जाऊं ऑफिस में? हाँ राइट राइट. चप्पल वेज उधर रखे हैं. ओके. थैंक यू. हाँ बेबी. पैर. ओह, ये निकालनी पड़ेगी. यस बेबी. बस बस, लूज ही लगा. दूसरी चप्पल भी पहना दो ना प्लीज. यस बेबी. और कुछ बेबी? एक अच्छी सी कॉफी ला दोगे मेरे लिए प्लीज? यस बेबी. हाउ क्यूट. बेबी. कळलं? असं वागायचं असतं मुलांची. थोडंसं प्रेमाने बोललं, बाबू, सोना, बच्चा, जानू म्हटलं ना की लगेच विरघळतात. मग आता मला सांग, माझा हात ऍक्च्युली दुखत होता का? नाही. पण मी त्याला सांगितल्यानंतर त्यांनी पहिले कानातले घातले, मग घड्याळ घातलं आणि मग चप्पला सुद्धा घातल्या माझ्या पायात. त्याला कळलं पण नाही. मी हे सगळं त्याच्याकडून करून घेतलं. बट मालविका, त्याने हे सगळं काही केलं बिकॉज ही लव्स यू. ओम तर माझ्यावर प्रेम पण नाही करत. मग त्याला प्रेमात पाड तुझ्या. तो तुझ्या प्रेमात पडेल असं काहीतरी कर. पण तो ऑलरेडी कोणावर तरी प्रेम करत असेल तर, म्हणून तर त्याने एंगेजमेंट मोडली ना.
मालविका व्हॉट? इम्पॉसिबल मोमो, असं काही असूच शकत नाही. ओमला दुसरी कुठलीही मुलगी नाही आवडत. तसं असतं तर तो माझ्याशी बोलला असता. सो तू त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न कर. ओके. स्वीटू तुला अजून एक वाढू का ग? झालं माझं. आज ऑफिस मध्ये फार वेळ लागला का ग? अगं हा अर्जंट एक ऑर्डर जायची होती ना आज, तर मग ते काम पूर्ण करत होते. झाली ऑर्डर पूर्ण. हो काय काय जरा निघावं लागेल. अगं नलू, अगं ऑर्डर पूर्ण करायच्या होत्या ना, तू उठवलंच का नाही मला? काय चाललंय तुझं हे? हो ऐका ना, आज राहू दे. डोकं फिरलंय का तुझं? काय बोलतेस तू? अगं आजच्या ऑर्डर डिलिव्हर नाही केल्या तर लोक पैसे कसे देणार आपल्याला? राहू द्या बोलते. अहो ऐका ना, अहो राहू दे ना, ऐका ना. अहो, दादा दादा एक मिनिट थांबा 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 थांबा. शांत व्हा शांत व्हा. बसा. अरे स्वीटू हट्ट करू नकोस. हट्ट करू नकोस. घरी बसून आराम केला तर कसं चालेल? नाही मी असं नाही म्हणत आहे, पण बसा. चिन्या पिशव्या घे. मला जावं अरे काय चाललंय? अरे शांत व्हा. मी करेन ना डिलिव्हरी. ऐक ना स्वीटू, मी जाऊ का ग? आई थांब. दादा तुम्ही हट्ट करू नका. मी म्हंटल ना मी करेन डिलिव्हरी. तुमचा विश्वास नाहीये का माझ्यावर? स्वीटू बाळा, तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे माझा. हो ना. आजची जबाबदारी आहे, तू व्यवस्थित पार पाडशील खात्री आहे मला. मग पण कसं आहे ना बाळा, की मला अशी आरामाची सवय लावून घ्यायची नाहीये. उद्या तुझं लग्न झाल्यावर, तू सासरी गेल्यावर मी कोणाच्या जीवावर आराम करू? म्हणजे लग्नानंतर मी नाही राहणार. हा तुमचं माझ्यावरचं प्रेम कमी होणार आहे का? अच्छा नाही, मी नकोशी झाली आहे ना तुम्हाला. ठीक आहे. नाही ठीक आहे, असंच म्हणालात तुम्ही आता. अच्छा तुम्हाला लांब करायचंय का मला तुमच्यापासून? नाही असंच आहे, तुम्ही तसंच म्हणालात आता. पण जरी लग्न झालं, सासरी गेलं, तरी मी स्वीटूच राहणार आहे. मी तुम्हाला त्रास द्यायला येणार आहे इथे, आणि मी तुमची पाठ इतक्या सहजासहजी सोडणार नाही. हा दादा, चिन्या सांग त्यांना. अगं हो माझी आई, कळलं त्यांना. हा हो हो ठीक आहे. त्यामुळे मी पोहोचवते ऑर्डर. तुम्ही अजिबात काळजी करू नका, आणि काही लागलं तर मला फोन करा, मी लगेच येते. ठीक आहे, जाऊ ना मी. चला बसा बसा, आराम करा. बसा बसा. ते पिशव्या तू जाशील ना नीट? हो ग, मी जाईन नीट. अजून काही आहे का सामान पोचवायचं? नाही. दादांना चहा चपाती दे. हो मी येते. काळजी. हो. मी येऊ? चालवशील ना? तुम्हाला ताई म्हणत नसलास ना तरी मी मोठी बहीण आहे तुझी. हा, आणि मला दादांनी तुझ्या आधी चालवायला शिकवली सायकल, कळलं? त्यामुळे मी जाईन व्यवस्थित. असं आहे का? बर. काळजी. स्वीटू, जरा जवळ जवळची घरं घेत जा. जास्त हो 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 बाय. नीट जा. हो हो हो. अहो तुम्हाला चहा चपाती देते. दादा तुमच्या 20 चपात्या. हिरोईन. एक टोपी. छेड़तात का मुलीला? हाँ? क्या हीरोइन बोला? अच्छा नहीं लगा क्या? है मैं साइकिल लेके जाएगा. साइकिल छोड़. साइकिल छोड़ पहले. साइकिल लेके जाओ. हाँ? साइकिल ला करो. ओके. हाँ, एक मिनट. ओम तू तुझा चेहरा बघण्यासारखा झाला होता स्वीटू. मग
तुमच्यात असं कोणत्याही मुलीला धक्का मारून हिरोईन असं वगैरे म्हणून जातात का? काय मी कुठल्याही मुलीला नाही केलं ना, मी माझ्या मुलीला आय मीन मी स्वीटूला केलं ना, स्वीटू द स्वीटू. सो तू काय करतोस इकडे? तू काय करतेस? अरे मी डिलिव्हरी द्यायला आले होते. काल दादा बाहेर गेले ना, तेव्हा ते चक्कर येऊन पडले. हो म्हणूनच मी येत होतो दादांना भेटायला. तेवढ्यात तू मला दिसलीस ना, मी गाडी तिथे लावली आणि आलो. अच्छा अच्छा. बरं तू ही अशी धक्का मारत का घेऊन चाललीस सायकल? मला असंच आवडतं रे. मला चालवायला खूप कंटाळा येतो ना मला, मग मी अशी जात होते. मला असं आवडतं. अच्छा 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 अच्छा. म्हणजे पाय पुरत नाहीत वगैरे असं काही कारण नाहीये, फक्त चालवायचा कंटाळा येतो. अरे म्हणजे दादांची सायकल नाही पुरत पाय. इट्स ओके इट्स ओके. बरं एक काम कर, माझी गाडी आहे बघ तिकडे, आपण डिलिव्हरी करू फटाफट आणि मग जाऊ. सायकल लाव इकडे, चल. अशी कशी लावणार सायकल? कोणी घेऊन गेलं तर परत प्रॉब्लेम होईल. तू जा, आपण नंतर मग मी येते घरी. एक मिनिट, एक अजून एक करू शकतो आपण. काय? मी गाडी इकडे लावतो, गाडी कोणी घेऊन जाणार नाही आणि मग सायकलवर डिलिव्हरी करूया. बरं ठीक आहे, आता तुला हौसच आहे तर. अरे खूप हौस आहे मला. चल चल, मी चालवतो. तू चालवणार आहेस? तुला जमते का? मला सगळं जमतं. हो. थांब हे धर. बरं जाऊ दे, आपण अशीच नेऊ. थांब थांब, मला येते, मी चालवली सायकल आधी. बरं आता चला मॅडम, तुमचा शोफर सायकल घेऊन रेडी आहे. बरं बस बस. बस चालेल, ये. बरं बसली, करायचं. जाधव काका, पाटील काकू, इकडे ही बिल्डिंग. इथेच आहे का? हो. ओके, उतर. मी देऊन आले, पटकन देऊन आले सामान. नाही थांब ना, मी नेऊन येतो. अरे काय रे, सॉरी, दे. अरे नको, मी देऊन येतो. नक्की? हो ग, 100%. इथलं साई सदन 203 साळुंखे. साई सदन 203 साळुंखे. सगळं सामान त्यांचंच आहे. इट्स ओके, मी देतो. नक्की? 100%. हा सर, बोला. काय ग, काय करतेस? कुठे आहेस? हा, मी डिलिव्हरी द्यायला आले होते. वा, म्हणजे आता तुझ्या घरच्यांनी तुला कामाला लावलं? हा, कमाल आहे बुवा तुझ्या घरच्यांची. खरंच? नाही सर, नाही नाही, मी आली हट्टानी. का? तू का हट्ट केलास? हे दादांचं काम आहे ना, ते जातात ना डिलिव्हरी द्यायला, चपात्यांची ऑर्डर द्यायला. हो सर, नाही दादांना बरं नाहीये, ते काल चक्कर येऊन पडले. काय कमाल आहे बुवा,
सतत काही ना काहीतरी होत असतं तुझ्या दादांना. तुझ्या दादांचं पण नशीब जाम सॉलिड आहे. नाही, त्यांचा बॉसच त्यांचा होणारा जावई म्हटल्यावर काय, कधी या कधी जा, कोण विचारणार आहे त्यांना. बाहेर कुठे नोकरी केली तर असं होणार आहे का? चला झाली डिलिव्हरी करून निघूया. कोण आहे? हॅलो स्वीटू, तुझ्यासोबत कोण आहे? ओम आहे. सर, तो तो तिथे काय करतोय? तो तुझ्यासोबत काय करतोय स्वीटू? वा, हे छान चाललंय तुमचं. म्हणजे इथे तुझा होणारा नवरा राब राब राबतोय, कष्ट करतोय, आणि तू तुझ्या मित्रासोबत तिथे फिरतीयस. सर ऐका, तो मला भेटायला आला नव्हता. तुम्ही माझं एकदा ऐकून तर. तो आहे ना तिथे, त्याला ऐकव. मला काम आहे. सर काय झालं? नाही, काही नाही. मी तुला भेटलेलं मोहितला आवडत नाही ना. हे बघ एक मिनिट, असं असेल तर इट्स ऑल राईट. ठीक आहे, मी तुला भेटायला आलोच नाहीये. मी माझ्या दादांना भेटायला आलोय, मी नलू मावशीला भेटायला आलोय. हा, मी तुला कुठे भेटायला आलोय? आणि मी त्यांना कधी हवं तेव्हा भेटायला येऊ शकतो. हो, त्यामुळे माझ्या लाडक्या दादांना भेटायला आलोय. चल आता. चल दादांच्या लाडक्या. दादांचा लाडक्या. हा मग चला. अरे विसरलो. बस बसलीस? हो. एकच मिनिट. हा, कुठे गेला? चला. का असा हट्ट करताय लहान मुलासारखा? 2 घास खाऊन घ्या ना पटकन. नलू, मला भूक नाहीये, कशाला जबरदस्ती करते? इथे माझ्या मुलीचं लग्न करायचंय. काम करायचं सोडून मी घरी आराम करतो. तिच्या लग्नासाठी मला पैसेही उभे करता येत नाहीये. काय अर्थ आहे माझ्या आयुष्याला, सांग ना. असं का बोलताय तुम्ही? तुम्हाला जितकं शक्य आहे तितकं करताय ना तुम्ही. आणि तुम्ही ऐकलं ना स्वीटू काय म्हणाली? ही फक्त तुमची जबाबदारी नाही, आपण सगळे मिळून पैसे गोळा करू ना तिच्या लग्नासाठी. नलू, अगं आपली स्वीटू आहे ना, ती खूप समजूतदार आहे. ठरलेल्या बापाचं मन राखायचं ना म्हणून बोलून गेली ती. त्या स्वीटूचं लग्न आहे आणि त्या लग्नासाठी ती स्वतःच पैसे जमा करते. म्हणजे बघ ना, आई मुलीला जन्म देते, वेदना सहन करते, त्यातही तिला आनंद मिळतो. हे आईचं आईपण आहे. आणि बाप मुलीला वाढवतो, शिकवतो, लळा लावतो, तळहाताच्या पोटाप्रमाणे तिला जपतो. मुलीचं लग्न ही बापाची जबाबदारी नाही, ते त्याचं बापपण असतं. आणि तेच मी पार पडू शकत नाही. बापण घ्यायची ना लाज वाटते मला नलू. हो, नका ना असं बोल. आपल्या स्वीटूचं लग्न होणार, सगळं चांगलं होईल बघ. तुम्ही खाऊन घ्या ना 2 घास. अगं मला नकोय, मला भूक नाहीये. ये हे बघ तुझे लाडके दादा. अरे दादा, कसे आहात? कशी आहेस नलू मावशी? हा, ये या आई, तुम्ही उठू नका, तुम्ही बसा. हो. कशी आहेस मावशी? मी दादा, बरं आहे ना तुम्हाला आता? तुम्ही आलात ना, आता मी अगदी ठणठणीत बरा होणार. दादा जरा काळजी घेत जाओ. पण मी स्वतःची काळजी घेतो, मी दुर्लक्ष कुठे करतो? काय ग मावशी? काय अरे, आता काय सांगू मी तुला? जेवतच नाहीयेत. या हे बघा, मी कुठनं जेवायला येतो इथे अंबरनाथला तिच्या हातचं. हा, आणि तुम्ही जेवत नाही आहात. मला भूक नाहीये म्हणून नको म्हटलं मी. वाह दादा, भूक नसायला काय झालंय तुम्हाला? काय खाल्लंय तुम्ही? काही नाही. अरे अगं, नाहीतर काय, म्हणूनच तुम्हाला चक्कर येते दादा. हा, तुम्ही काही खाल्लं नाही ना म्हणून चक्कर येते. सायकलवरनं पडलात का? नाही ना? नाही, ते काय झालं, उन्हामुळे थोडी भोळ आली. ओके, खाऊन घ्या तुम्ही. तुम्हाला माहितीये काय गंमत झाली? मी येत होतो इथे तुम्हाला भेटायला आणि मला वाटेत आपली सायकल दिसली. हा, तर मी म्हंटल दादा रस्त्यातच भेटणार वाटतं. पण मग स्वीटू भेटली. मग तिने आणलं मला इथे सायकलवरनं. काय रप्पारप सायकल चालवते ना तुमची स्वीटू.
पण तुम्हाला माहितीये का स्वीटूला सायकल शिकवली कुणी? कुणी? अरे कुणी म्हणजे मीच शिकवली. काय सांगताय? हो. अरे वा.